गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ। गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत दमानियांचा नवा आरोप। निलंबित पोलीस राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवरचे पोलीस प्रशांत महाजनांसोबत जिल्हा न्यायाधीशांची होळी। दमानियांकडून फोटो शेअर। पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशांचा खर्च होईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक कोर्टाचं निरीक्षण। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या नावानं पैशांची वसुली केल्याचं प्रकरण। वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता। एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। राजकारण आणि जातीयवादातून खोक्याला अडकवलं जात असल्याचा त्याच्या वकिलांचा आरोप। बुलडोझर कारवाईनंतर अज्ञातांनी खोक्याच्या घरातल्या सामानाची जाळपोळ केली। मारहाणही झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। न्याय मिळवण्याची मागणी केली। नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्रीपदाची ऑफर। भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं, शिंदेंचं उत्तर। तर नानांनी जनतेचा विश्वास जिंकावा, बावनकुळेंचा खोचक सल्ला। जळगावात शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक। प्रतितोळा 91,464 रुपयांचा दर। राज्यात कमाल तापमानाचा पारा 40शी पार। विदर्भात उष्णतेची लाट। ब्रह्मपुरीमध्ये उच्चांकी 42°C तापमानाची नोंद। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।